नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दररोज 100 कोटींहून अधिक लोक उरलेलं अन्न पुन्हा गरम करून खातात. त्यांना असं वाटतं की जर अन्न नीट गरम केलं तर ते खाण्यासाठी आपोआपच सुरक्षित बनतं. पण या समजुतीमुळे लोकांचे जीव जात आहेत. मला तुम्हाला एक आकडेवारी सांगायची आहे जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. 6 पैकी 1 जगभरातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी इतक्या रुग्णांचा आजार आहाराशी संबंधित घटकांशी जोडला गेला आहे, ज्यात अन्नाची साठवणूक व ते पुन्हा गरम करण्याची पद्धत आणि ते खाण्याची पद्धत यांचा समावेश होतो. CA या वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या सेवनानंतर जगभरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारा आणि ज्यामध्ये आपण बदल करू शकतो असा दुसरा सर्वात मोठा घटक आहे ते म्हणजे चुकीच्या आहाराच्या सवयी. तरीही मायक्रोवेव्हमध्ये किंवा गॅसवर अन्न पुन्हा गरम केल्यावर रेणूंच्या पातळीवर त्यामध्ये नेमके काय बदल होतात याबद्दल कोणीही बोलत नाही. या प्रक्रियेमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया पूर्णपणे मूक असतात आणि त्या तुम्हाला दिसतही नाहीत आणि त्यांचा वासही येत नाही, पण त्या तुमच्या अन्नामध्ये आणि नंतर तुमच्या शरीरामध्ये घडत असतात. आज मी तुम्हाला अशा 4 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच पुन्हा गरम करत असाल. हे पदार्थ कदाचित तुमच्या फ्रीजमध्ये असतील आणि पुन्हा गरम केल्यावर त्यांच्यामध्ये असं रासायनिक बदल होतात जे नोंदवले गेले आहेत आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. हे बदल कर्करोगाचा मोजता येण्याजोगा धोका निर्माण करतात. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण या यादीतील 4था पदार्थ आहे ज्याला आरोग्याची काळजी घेणारे बहुतेक लोक पूर्णपणे सुरक्षित मानतात. पण ही समजूत अत्यंत चुकीची आणि धोकादायक आहे. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगायची आहे. हा काही किरकोळ गैरसोयीचा किंवा मग त्रासाचा विषय नाही. हा पोट बिघडण्याचा किंवा तात्पुरत्या फूड पॉयझनिंगचा विषय नाही. आपण इथे अशा गोष्टीबद्दल चर्चा करत आहोत जिथे कर्करोग निर्माण करणारी संयुगे महिने आणि वर्षानुवर्षे तुमच्या शरीरामध्ये हळूहळू साचत जातात. हे एक असं मूक नुकसान आहे ज्याकडे अनेकदा तोपर्यंत लक्ष जात नाही जोपर्यंत ते नुकसान भरून काढणं अत्यंत कठीण होत नाही. कर्करोग क्वचितच एका रात्रीत होतो. ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, एक संथ गतीने होणारी वाढ आहे. त्या प्रक्रियेला कारणीभूत ठरणारे घटक जसं की फ्री रॅडिकल्स, ॲडव्हान्स ग्लायझेशन अँड प्रोडक्ट्स, सामाईन्स आणि लिपिड पेरॉक्सिडेशन उपउत्पादने हे अनेकदा सिगरेटचा धूर किंवा औद्योगिक प्रदूषणाद्वारे नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामधूनच तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. जागतिक आरोग्य संघटनेने काही विशिष्ट पदार्थ पुन्हा गरम करताना तयार होणाऱ्या अनेक संयुगांचं वर्गीकरण गट 1 आणि गट 2 हा अर्थ असा की पदार्थ मानवांमध्ये कर्करोग निर्माण करतो याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत, आणि गट 2A अर्थ असा की तो पदार्थ मानवासाठी कर्करोगकारक असण्याची शक्यता आहे. या केवळ चिंता नाही आहेत तर या रासायनिक प्रक्रिया आहेत आणि ज्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये गॅसवरती, स्टोववरती, मायक्रोवेव्हमध्ये घडत असतात. जेव्हा अयोग्य पदार्थ चुकीच्या पद्धतीने पुन्हा गरम केले जातात तेव्हा हे घडतं. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, यात सर्वाधिक धोका अशा लोकांना नाही ज्यांच्या खाण्याच्या सवयी विचित्र आहेत. उलट यात सामान्य लोक आहेत ज्यांना वाटतं की ते आरोग्यदायी अन्न निवडत आहे, जसं की लीन प्रोटीन्स, शिजवलेल्या भाज्या, भात आणि अंडी. आज आपण याच 4 प्रकारच्या अन्नपदार्थांचा आढावा घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही उरलेल्या अन्नाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकाल. आता बघा, जेव्हा अन्न पहिल्यांदा शिजवलं जातं तेव्हा उष्णतेमुळे काही ठराविक आणि सहज हाताळता येण्याजोग्या रासायनिक प्रक्रिया घडतात. उदाहरणार्थ, प्रथिनांची रचना बदलते, पिष्टमय पदार्थ किंवा जेलसारखे बनतात आणि फॅट जे आहे ते एकजीव होतात. या सर्व सामान्य प्रक्रिया आहे. मात्र जेव्हा तुम्ही असं अन्न पुन्हा गरम करता ज्यामध्ये या प्रक्रिया आधीच घडून गेलेल्या आहेत, विशेषतः जेव्हा अन्नपदार्थ अनेक तास किंवा मग अनेक दिवस रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवले जातात, तेव्हा त्यात पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया सुरू होतात. पहिली प्रक्रिया होते ती म्हणजे ऑक्सिडेशन. साठवणुकीदरम्यान ऑक्सिजनच्या संपर्कात आलेलं फॅट जे आहे आणि प्रथिने जे आहेत ते रासायनिकदृष्ट्या अस्थिर बनतात. जेव्हा त्यांना पुन्हा उष्णता दिली जाते तेव्हा आधीच खराब झालेले हे रेणू अधिक विघटित होऊन लिपिड पेरॉक्साईड आणि मॅलोनडायल्डिहाइड सारखे संयुगे तयार करतात. ही दोन्ही संयुगे DNAचं नुकसान करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे मेलॉर्ड रिॲक्शन. म्हणजे काय की मेलॉर्ड रिॲक्शन म्हणजे शरीरामधील बिघाड. अनेक शिजवलेल्या पदार्थांना मिळणारी विशिष्ट चव आणि आकर्षक तपकिरी रंग या प्रक्रियांमुळेच प्राप्त होतो. मात्र जेव्हा प्रथिने आणि शर्करा
वारंवार उच्च तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यातून ॲडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रोडक्ट्स नावाची संयुगे तयार होऊ शकतात. ही संयुगे शरीरामध्ये दीर्घकालीन दाह निर्माण करतात. हा दाह कर्करोग होण्यामागचं प्रमुख जैविक कारण आहे. आणि तिसरी प्रक्रिया होते ती म्हणजे नायट्राइट्समध्ये रूपांतर. काही विशिष्ट अन्नपदार्थ, विशेषतः ज्यामध्ये नैसर्गिकरित्या नायट्रेट्स प्रमाण जास्त असतं, नायट्रेटचं प्रमाण, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले असताना त्यातील घटकांचे जीवाणूमुळे रूपांतर होतं. जेव्हा हे पदार्थ पुन्हा गरम केले जातात तेव्हा त्यातील नायट्रेटचं नायट्राइट्समध्ये रूपांतर होतं. त्यानंतर त्यांचं नायट्रोसामाइन्समध्ये रूपांतर होतं आणि WHO या संयुगाचं वर्गीकरण संभाव्य किंवा निश्चित कर्करोगकारक घटक म्हणून ओळखले जात आहेत. या 3 प्रक्रिया आहेत: ऑक्सिडेशन, ॲडव्हान्स ग्लायकेशन आणि नायट्रोसामाइनची निर्मिती. आपण जेव्हा विविध अन्नपदार्थांची माहिती घेऊ तेव्हा या 3 संज्ञा तुमच्या लक्षात येतील, कारण आपण चर्चा करत असलेल्या प्रत्येक उदाहरणामध्ये यापैकी एक किंवा अधिक प्रक्रियांचा सहभाग नक्कीच असणार आहे. पहिला अन्नपदार्थ आहे जो आपल्याला पुन्हा गरम करायचा नाही, तो म्हणजे शिजवलेला भात. भात हा पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणामध्ये सेवन केला जाणारा मुख्य अन्नपदार्थ आहे. 3 अब्जाहून अधिक लोक त्यांच्या आहारातील ऊर्जेसाठी प्रामुख्याने भातावर अवलंबून आहेत. यातील अब्जावधी लोक दररोज उरलेला भात पुन्हा गरम करून खातात. जगातील जवळपास प्रत्येक संस्कृतीमध्ये ही सवय खोलवर रुजलेली आहे. मात्र या पद्धतीमध्ये एक गंभीर समस्या आहे. ही समस्या भात पुन्हा गरम करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित नाही, तर पहिल्यांदा शिजवल्यानंतर आणि दुसऱ्यांदा गरम करण्यापूर्वीच्या काळात भात रेफ्रिजरेटरमध्ये असताना जे बदल घडतात त्याच्याशी संबंधित आहे. शिजवलेला भात जसा जसा थंड होतो तसतसं ते बॅसिलस सेरियस नावाच्या जीवाणूच्या वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण बनतं. हा काही दुर्मिळ दूषित घटक नाही, तो कच्च्या तांदळात नैसर्गिकरित्या असतो. तो सुरुवातीच्या शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये टिकून राहतो आणि शिजवलेला भात खोलीच्या तापमानावर ठेवल्यास किंवा जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याची वेगाने वाढ होऊ शकते. जेव्हा तुम्ही भात पुन्हा गरम करता तेव्हा उष्णता जीवाणूंना मारू शकते, परंतु त्यांनी आधीच तयार केलेली उष्णता प्रतिरोधक विषारी द्रव्ये नष्ट करत नाही. ती विषारी द्रव्ये मायक्रोवेव्हमध्ये टिकून राहतात, ती स्टोव्ह टॉपवर टिकून राहतात आणि तुमच्या पचनसंस्थेमध्ये जशीच्या तशी प्रवेश करतात. तथापि जीवाणूंमुळे होणारा धोका लक्षणीय असला तरी ती कर्करोगाची प्राथमिक चिंता नाही. कर्करोगाची चिंता ही आहे बॅसिलस सेरियस नावाचा जीवाणू सेरिउलाइड नावाचं विष तयार करतो, जे प्रयोगशाळेतील अभ्यासातून मानवी पेशींमधील मायटोकॉन्ड्रियलचं नुकसान पोहोचवू शकतं असं दिसून आलं आहे. मायटोकॉन्ड्रियामधील बिघाड ही एक अशी सुरुवातीची जैविक घटना म्हणून ओळखली जाते जी घातक पेशी परिवर्तनास कारणीभूत ठरू शकते. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एक निरोगी पेशी हळूहळू कर्करोगग्रस्त बनते. पुन्हा गरम केलेल्या भाताशी संबंधित आणखी एक कमी चर्चिली जाणारी पण तितकीच महत्त्वाची चिंता आहे. स्टारयुक्त पदार्थ वारंवार गरम केल्याने ॲक्रिलामाइडची निर्मिती होते आणि हे एक रासायनिक संयुग आहे जे नैसर्गिक शर्करा आणि ॲस्पराजिन या अमिनो ॲसिडची उच्च तापमानामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यावरती तयार होतं. तर आता तुम्ही भात गरम करण्याऐवजी काय करू शकता? जेव्हा शक्य असेल तेव्हा भात ताजा शिजवा. जर तुम्हाला तो साठवून ठेवायचा असेल तर शिजवल्यानंतर लगेचच एका उथळ ट्रेवरती पसरून ठेवा, जेणेकरून तो लवकर थंड होईल. तो 1 तासाच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. 24 तासांच्या आत त्याचं सेवन करा. भात कधी एकापेक्षा जास्त वेळा गरम करू नका. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे शिजवलेलं चिकन. ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. आता चिकन हे जगातील सर्वात लोकप्रिय प्रोटीन आहे. डॉक्टर, आहार तज्ज्ञ, बॉडी बिल्डर्स किंवा आरोग्याबद्दल जागरूक कुटुंबे हे सर्व शिजवलेल्या चिकनची शिफारस करतात आणि अनेकदा त्यांच्या जेवणामध्ये त्याचा समावेश असतोच. आणि जेव्हा उरलेलं चिकन फ्रीजमध्ये ठेवलं जातं तेव्हा जवळजवळ प्रत्येकजण ते पुन्हा गरम करतं. इथूनच खरी समस्या सुरू होते. जेव्हा प्रथिने, विशेषतः प्राण्यांच्या स्नायूंच्या ऊतींमध्ये आढळणारी दुसऱ्यांदा उच्च तापमानाच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रथिने ऑक्सिडेशन नावाची प्रक्रिया होते. या प्रक्रियेचा एक परिणाम म्हणजे हेटेरोसायक्लिक अमाइन्स नावाच्या संयुगाची निर्मिती. पोषणशास्त्रामध्ये हा काही वादग्रस्त विषय नाही. वैज्ञानिक साहित्यामध्ये आहारातील कर्करोगजनक पदार्थांपैकी ते सर्वात जास्त संशोधन झालेलं आहे. एकदा HCAS शरीरामध्ये प्रवेश केला की यकृतातील एन्झाईम्स त्यांचे चयापचय करून अत्यंत क्रियाशील संयुगामध्ये रूपांतर करतात, जी थेट आपल्या DNA ला जोडली जाऊ शकतात आणि DNA सोबतच्या या आंतरक्रियेमुळे जनुकीय उत्परिवर्तन
होऊ शकतं. महत्त्वाच्या जनुकांना, विशेषतः ट्यूमर संप्रेरक जनुकांना प्रभावित करणारी उत्परिवर्तने कर्करोग सुरू होणाऱ्या प्राथमिक यंत्रणांपैकी एक आहे. जे लोक वारंवार पूर्ण शिजवलेलं आणि पुन्हा शिजवलेलं मांस खातात त्याच्यामुळे कर्करोगाचा धोका जो आहे तो वाढतो. पुन्हा गरम केलेल्या पोल्ट्रीच्या म्हणजे कोंबडीच्या मांसाच्या सेवनामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो, आतड्यांच्या कॅन्सरचा धोका वाढतो. धोका सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून आलं आहे. हार्वर्ड TH चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका स्वतंत्र अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की पुन्हा गरम केलेले चिकन जे आहे ते वारंवार खाल्ल्याने स्वादुपिंडाचा कर्करोगसुद्धा होतो. हा कर्करोगाचा सर्वात घातक प्रकार आहे आणि ज्यामध्ये रुग्ण निदान झाल्यानंतर 5 वर्षे जगण्याचं प्रमाण केवळ 11% इतकंच आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरील पदार्थांबाबत बहुतेक लोकांचा गैरसमज असतो. 3ऱ्या क्रमांकावरील पदार्थ प्रामुख्याने अशा लोकांवर परिणाम करतो जे स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार घेण्याबाबत खूप जागरूक असतात. 4थ्या क्रमांकावरील पदार्थ जो आहे तो असा आहे ज्याचं सेवन करण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ आणि डॉक्टर नेहमीच देतात. तरीही तो पुन्हा गरम केल्याने उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल सामान्य जनतेला फारशी माहिती नाही. जर तुम्हाला पुराव्यांवर आधारित अशी व्यावहारिक आरोग्यविषयक माहिती उपयुक्त वाटत असेल तर मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करते. दर आठवड्याला आपल्या चॅनलवरती नवीन असे व्हिडिओज प्रकाशित होत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये याच पद्धतीचा अवलंब केला जातो. आता बघा, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरील ती म्हणजे पालक आणि नायट्रेट्सने समृद्ध असलेल्या इतर पालेभाज्या. आरोग्यदायी आहाराच्या बाबतीत पालक ही कदाचित सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. त्यात लोह, फोलेट, मॅग्नेशियम, शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. आहार तज्ज्ञ किंवा कर्करोग तज्ज्ञ आणि हृदयरोग तज्ज्ञ नेहमीच अधिक पालक खाण्याचा सल्ला आपल्याला देतात आणि त्यांचं म्हणणं हे अगदी योग्य असतं. अर्थात जेव्हा पालक ताजी खाल्ली जाते किंवा एकदा शिजवून लगेच खाल्ली जाते तेव्हा हे लागू होतं. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा पालक साठवून ठेवली जाते आणि नंतर पुन्हा गरम केली जाते. पालक तसेच सेलेरी, बीट, लेट्यूस या भाज्या ज्या आहेत त्या नैसर्गिक नायट्रेट्सचं सर्वात समृद्ध स्रोत आहे. नैसर्गिक स्वरूपामध्ये असताना हे नायट्रेट्स फायदेशीर असतात. ते हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास हातभार लावतात. मात्र एकदा शिजवलेली पालक जर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली आणि पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या नैसर्गिक बॅक्टेरिया त्या नायट्राइट्समध्ये रूपांतर करू लागतात आणि ही तीच रासायनिक प्रक्रिया आहे जी त्याच्यामध्ये घडते. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे WHO 2015मध्ये WHOने प्रसारित केलेल्या रिपोर्टनुसार त्याच्यामध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. जेव्हा 24 तास किंवा त्याहून अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवलेला पालक पुन्हा गरम केला जातो तेव्हा तुम्ही अशा भाजीला उष्णता देत असता जिच्यातील नायट्राइटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर झालेलं असतं. उष्णतेमुळे हे नायट्राइट्स पालकामध्ये आणि नंतर तुमच्या पोटामध्ये असलेल्या अमिनो ॲसिड्सशी अभिक्रिया करतं आणि त्याच्यामुळे नायट्रोसामाइन्स तयार होऊ शकतं. आधुनिक विज्ञानाने ओळखलेल्या आहारातील सर्वात घातक कर्करोगकारक पदार्थांमध्ये नायट्रोसामाइन्स समावेश होतो. प्राण्यांवरील अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अत्यंत कमी प्रमाणातही ते कर्करोग निर्माण करू शकतात. या व्यतिरिक्त महामारी विषयक संशोधनामध्ये नायट्रोसामाइन्सचा उच्च संपर्क आणि जठराचा, अन्ननलिकेचा व कोलन रेक्टमचा कर्करोग होण्याचा धोका यांच्यामध्ये सातत्याने संबंध असल्याचं आढळलं आहे. ही केवळ ह्या व्हिडिओसाठी निर्माण केलेली काल्पनिक चिंता नाही आहे. युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटीने भाज्यांमधून मिळणाऱ्या नायट्रेट्स आणि नायट्राइट्सच्या आहारातील संपर्काबाबत अधिकृत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः शिजवल्यानंतर साठवून ठेवलेल्या नायट्रेटयुक्त भाज्या पुन्हा गरम केल्याने उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल त्यांनी चेतावणी दिली आहे. ही एक अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक असलेला पालक केवळ साठवणूक आणि पुन्हा गरम करण्याच्या सवयीमुळे कर्करोगकारक संयुगांचं स्रोत बनू शकतो. अशी सवय जी दर आठवड्याला लाखो आरोग्यसजग लोक पाळतात. मग त्याऐवजी तुम्ही काय करावं तर पालक आणि इतर पालेभाज्या ज्या आहेत त्या शक्य असेल तेव्हा त्या ताज्या शिजवा. शिजवल्यानंतर त्या लगेच खा. जर त्या उरल्या असतील तर काही तासांच्या आत त्या थंड असतानाच खा. नंतर पुन्हा गरम करण्याच्या उद्देशाने शिजवलेला पालक
फ्रीजमध्ये ठेवू नका. जर तुम्हाला तो साठवणं अत्यंत आवश्यक असेल तर तो हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि 6 तासांच्या आत खा आणि पुन्हा गरम करू नका, त्याऐवजी तो थंडच खा. आता चौथा पदार्थ आहे ते म्हणजे अंडी. मी तुम्हाला सांगितलं होतं की चौथा पदार्थ तुम्हाला आश्चर्यचकित करेल, तो पदार्थ आहे अंडी. आता अंडी ही उपलब्ध असलेल्या सर्वात पौष्टिक आणि परिपूर्ण पदार्थांपैकी एक आहे. त्यामध्ये सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात. तो कोलिनचा उत्कृष्ट स्रोत आहे. कोलिन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे मेंदूच्या कार्याला मदत करतं. त्यातून सेलेनियम हे महत्त्वपूर्ण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं, जे शरीराच्या अँटीऑक्सिडंट संरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. तसेच त्यात ल्युटिन आणि झिॲक्थॅन्थिन ही 2 अँटीऑक्सिडंट्स असतात, जी डोळ्यांचं आणि पेशींचं आरोग्य जपण्यास मदत करतात. पोषण मूल्यांच्या जवळपास सर्वच निकषानुसार अंडी हा खाण्यासाठी अत्यंत आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. मात्र अंडी जर पुन्हा गरम केली, विशेषतः स्क्रॅम्बल एग्ज किंवा पूर्ण उकडलेली अंडी, एक विशिष्ट आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारी रासायनिक समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होते, ज्याबद्दल फार कमी लोक चर्चा करतात. अंड्यामध्ये साधारणपणे 13% चरबी असते आणि त्यातील बहुतांश चरबी अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये एकवटलेली असते. जेव्हा अंडे पहिल्यांदा शिजवलं जातं तेव्हा त्यातील पिवळ्या बलकातील चरबी ऑक्सिडेशनच्या प्राथमिक टप्प्यातून जाते. ही एक सामान्य आणि अपेक्षित प्रक्रिया आहे. परंतु जेव्हा शिजवलेले अंड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं जातं आणि नंतर उच्च तापमानावरती ते पुन्हा गरम केलं जातं, तेव्हा आधीच ऑक्सिडाईज झालेली ती चरबी अत्यंत वेगाने दुय्यम लिपिड ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेतून जाते आणि या प्रक्रियेदरम्यान तयार होणारे उपपदार्थ औषधीय दृष्ट्या आणि आता वैज्ञानिक साहित्यामध्ये चांगल्या प्रकारे ते नोंदवले गेले आहेत. विशेषतः ऑक्सिस्टेरॉल्सची गेल्या दशकामध्ये लक्षणीय वैज्ञानिक लक्ष वेधलं आहे. ही संयुगे कोलेस्ट्रॉलची ऑक्सिडाईज रूपे आहेत आणि जी विशेषतः कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ वारंवार गरम केल्यावर तयार होतात. फूड अँड केमिकल टॉक्सिओलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका व्यापक आढाव्यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की ऑक्सिस्टेरॉल्समध्ये मानवी पेशींवरती प्रोअथेरोजेनिक, प्रो इन्फ्लेमेटरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायटोटॉक्सिक आणि जिनोटॉक्सिक परिणाम करण्याची क्षमता असते. जिनोटॉक्सिक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अर्थ तुमच्या पेशींमधील जनुकीय सामग्रीसाठी म्हणजेच तुमच्या DNA साठी विषारी. आता जिनोटॉक्सिक संयुगांना संभाव्य कर्करोगजनक मानलं जातं कारण ते DNA स्टँड ब्रेक आणि जनुकीय उत्परिवर्तन निर्माण करू शकतात, जे कर्करोगाकडे नेणाऱ्या घटनांची साखळी सुरू करतात. पुन्हा गरम केलेल्या अंड्यांशी संबंधित आणखी एक चिंता आहे. जेव्हा शिजवलेल्या अंड्यांतील प्रथिने दुसऱ्यांदा जास्त उष्णतेच्या संपर्कात येतात, विशेषतः मायक्रोवेव्हमध्ये जलद गतीने पुन्हा गरम करताना, तेव्हा त्यांचे अतिरिक्त प्रथिन विकृतीकरण होतं आणि ही प्रथिने असामान्य क्रॉस लिंक्स तयार करतात, ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेला त्यांना विघटित करणं अधिक कठीण होतं. याहूनही महत्त्वाचं म्हणजे काही संशोधनानुसार अंड्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारी गंधकयुक्त अमिनो आम्ले सिस्टीन आणि मेथिओनाइन वारंवार गरम केल्याने विघटित होऊ शकतात. या अमिनो आम्लापासून तयार होणारे विघटनशील पदार्थ पचनमार्गाच्या अस्तरामध्ये ऑक्सिडेटिव्ह ताणास कारणीभूत ठरू शकतात. आतड्यांच्या अस्तरावर परिणाम करणारा ऑक्सिडेटिव्ह ताण ही एक किरकोळ समस्या नाही. जठरांत्र श्लेष्म स्तरावरील सततचा ऑक्सिडेटिव्ह ताण हा कोलेस्ट्रॉल कर्करोगाच्या विकासामागील एक प्रमुख प्रस्तावित यंत्रणा मानला जातो. हा जगभरातील तिसरा सर्वात सामान्य कर्करोग असून दरवर्षी सुमारे 10 लाख मृत्यूंसाठी तो जबाबदार आहे. तर आता त्याऐवजी तुम्ही काय करू शकता? तर अंडी शिजवल्यानंतर लगेच खाल्ल्यास उत्तम लागतात. जर तुम्ही अंडी आधीच तयार करून ठेवली असतील तर उकडलेली अंडी कवचासकट साठवून ठेवा आणि थंडच खा. मायक्रोवेव्हमध्ये स्क्रॅम्बल एग्स किंवा मग ऑमलेट पुन्हा गरम करणं टाळा. जर तुम्हाला अंड्यापासून बनवलेले पदार्थ गरम करणं अत्यावश्यकच वाटत असेल तर सौम्य अप्रत्यक्ष उष्णतेचा वापर करा, जसं की गरम पाण्याचं भांडं किंवा अतिशय कमी तापमानाचा ओव्हन. अंड्यापासून बनवलेले पदार्थ कधीही 165 फॅरनहाईटपेक्षा जास्त तापमानावर गरम करू नका. मला तुमच्याशी एका गोष्टीबद्दल प्रामाणिकपणे सांगायचं आहे. जेव्हा पहिल्यांदा गरम केलेल्या अन्नाबाबतच्या वैज्ञानिक संशोधनाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि नायट्रोसामाइन निर्मिती
हेट्रोसायक्लिक अमाइन्स तसेच ऑक्सिस्टेरॉल्स याविषयीची माहिती काळजीपूर्वक वाचली तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही भीतीची नव्हती, तर ती होती निराशा. निराशा का? कारण ही माहिती काही लपलेली नाही, ती प्युअर रिव्ह्यू आहे, वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहे. युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी, जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील अनेक सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. तरीसुद्धा ही माहिती लोकांच्या जीवनाच्या ताटापर्यंत कधीच पोहोचली नाही आहे. सामान्य लोकांना त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणता येईल अशा स्पष्ट आणि व्यावहारिक पद्धतीने ती क्वचितच सांगितली जाते. अन्न पुन्हा गरम करण्याबाबत अब्जावधी लोक दररोज निर्णय घेतात. ते काही निष्काळजीपणामुळे असं करत नाही, तर त्यांना ही माहिती कधी मिळालेलीच नसते, दिलेलीच नसते, म्हणून ते असं होतं. अशी मुले आहेत जी आठवड्यातून 5 दिवस शाळेच्या डब्यामध्ये पुन्हा गरम केलेला भात, पालक, अंडी नेतात. असे वृद्ध लोक आहेत ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे आणि जे मायक्रोवेव्हमध्ये उरलेलं चिकन पुन्हा पुन्हा गरम करून खातात, कारण ते एकटे राहतात आणि त्यांना ते सोयीचं वाटतं. असे फिटनेस प्रेमी आहेत जे दररोज हाय प्रोटीन जेवण पुन्हा गरम करून खातात. त्यांना वाटतं की ते आरोग्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेत आहेत, पण त्यांना याची अजिबातही कल्पना नसते की अन्नातील रासायनिक घटक हे अन्न मूळ स्वरूपात शिजवलेलं गेलं होतं तेव्हाच्या तुलनेमध्ये आता ते खूप बदललं आहे. यातील कोणतीही काही चुकीचं करत नाही, त्यांना फक्त त्याबद्दल माहिती नसते. आता तुम्हाला ही माहिती मिळाली आहे, हे आपल्या चॅनलचं हेच उद्देश आहे की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावा. तुम्हाला अन्नाबद्दल भीती घालणं हा याचा उद्देश नाही आहे, तर तुम्हाला व्यावहारिक आणि पुराव्यांवर आधारित माहिती देणं हा उद्देश आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक शहाणपणाचं आणि आरोग्यदायी निर्णय तुम्ही घेऊ शकाल. आधुनिक विज्ञानाने जे शोधून काढलं आहे आणि सामान्य जनतेला जे प्रत्यक्षात माहीत आहे यामधील दरी कमी करण्यास मदत करणं हा उद्देश आहे. तर मग आपण सर्व गोष्टी एकत्र पाहूया. 4 प्रकारचे अन्नपदार्थ, 4 वेगवेगळ्या जैविक प्रक्रिया आणि एक स्पष्ट निष्कर्ष. अन्न महत्त्वाचं आहे. पहिला अन्नपदार्थ भात. शिजवलेला भात पुन्हा गरम केल्याने त्याच्याद्वारे तयार होणारी उष्णता, स्थिर जीवाणूजन्य विषद्रव्ये पुन्हा सक्रिय होतात आणि वारंवार गरम केल्याने नैसर्गिक साखर आणि अमिनो आम्लांच्या अभिक्रियेतून ॲक्रिलामाइडच्या निर्मितीस चालना मिळते. आता तुम्हाला हे सर्व समजलं आहे. ही माहिती इतरांसोबत नक्कीच तुम्हाला शेअर करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.